नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच TET 2026साठी मित्रांनो आपण आज जे की बघा मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास पाहणार आहोत. या मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे मराठी व्याकरणचे 30 प्लस परिसर अभ्यासचे 30 बघायचे की मित्रांनो असे टोटल 60 पैकी 60 गुण या ठिकाणी बघायचे की मित्रांनो पक्केच होणार आहेत. म्हणून आपला हा आजचा जो काही भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो. तर बघा, पुढील वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. जसे की लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या. आता मित्रांनो बघा, होती, आता होती म्हणजे भूतकाळ होतं बघा. होतं, होती, होत्या ह्या बघायची की भूतकाळ आहे. आहे म्हणजे हा बघा मित्रांनो हे आहे वर्तमान काळ. ओके, आणि असणार, करेल अशा बघा जे की मित्रांनो गोष्टी जे की बघा भविष्यकाळातल्या असतात. ओके, तर आता काय म्हटलंय, गीत गात होत्या. आता होत्या म्हणजे बघा जे की सर्वसाधारण आपल्या ठिकाणी भूतकाळ आलेला आहे, परंतु भूतकाळातला देखील मित्रांनो बघा या ठिकाणी पोट प्रकार आपल्याला विचारलाय. तर या ठिकाणी कोणता पोट प्रकार असणार आहे, तर तो म्हणजे जे की बघा क्रमांक अपूर्ण भूतकाळ. का, तर मित्रांनो बघा लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी जी क्रिया ही पूर्ण झालेली नाही, म्हणून बघा जी या ठिकाणी अपूर्ण आहे. ओके, का अपूर्ण आहे, तर बघा जी की ते मित्रांनो ठिकाणी गीत गात आहेत. ओके, सध्या हे गीत गात आहेत म्हणून मित्रांनो हे बघा जी की अपूर्ण या ठिकाणी आहे. म्हणून बघा जी की क्रमांक अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, पुढे एक मिनटं. हां, बटाटा, तंबाखू, पगार, साबण हे कोणत्या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत, तर मित्रांनो बघा हे 4 शब्द बघा जी की क्रमांक पोर्तुगीज या भाषेतून बघा जी की मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ओके, पुढे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचा आहे. आता या चारीपैकी मित्रांनो कोणता शब्द हा शुद्ध शब्द आहे. आता मित्रांनो बघा, मेन म्हणजे काय, शुद्ध शब्द आपल्याला तेव्हाच ओळखता येतो जेव्हा आपलं वाचन आणि लेखन बघा मित्रांनो एकदम पक्कं असतं. ओके, आता बघा या ठिकाणी शुद्ध शब्द कोणता आहे, तर ते म्हणजे जी की क्रमांक क, जे की तला दुसरी विलांडी द्र आणि द्रला बघा जी की पहिली विलांडी आणि शेवटी अतिंद्रिय. ओके, जे की बघा क्रमांक क आपल्या मित्रांनो प्रश्नाचं उत्तर म्हणजे जी की ठिकाणी शुद्ध शब्द असणार आहे. ओके, पुढे खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. माकड, चिंची एकदम करेक्ट आहे. हे बघा जी की मित्रांनो ध्वनिदर्शक शब्दांशी निगडीत अशी बघा जी की प्रश्नसंच आहे. पुन्हा घुबडाचं घुतकारणे हे देखील करेक्ट आहे. पुढे हंसांचा कलरव हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो जी की बघा क्रमांक ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे पती निधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द सुचवा. आता पती निधनानंतर मित्रांनो स्त्रीने केलेले आत्मदहन या शब्दसमूहासाठी कोणता शब्द योग्य ठरेल, तर ते म्हणजे सहगमन बघा जी की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे पुढील शब्दाचा अर्थ पर्यायी उत्तरांतून शोधा. तर मित्रांनो बघा उपळी, उपळी या शब्दाचा अर्थ कोणता आहे, तर तो म्हणजे जी की क्रमांक ब जमिनीतून पाझरून निघणारा झरा. ओके, जे की मित्रांनो जमिनीतून पाझरून निघणाऱ्या झऱ्यास बघा जी की मित्रांनो उपळी असं म्हणतात. म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो असणार आहे. ओके, पुढे पुढचा प्रश्न बघा. हा, आता बघा 7वा प्रश्न. फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय. आता फासा पडेल तो डाव व राजा बोलेल तो न्याय या अर्थाच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा या अर्थाच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण हा बघा जी की क्रमांक क ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे बघा जी की क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, या अर्थाच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हणजे की क्रमांक क ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या ठिकाणी हे असणार आहे. पुढे बोटे मोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे, तर मित्रांनो रागावणे, आकडे मोजणे हे तर नाही. पुढे पुढे चेक करू द्या. हां, तर मित्रांनो बघा जे की क ड बघा जे की क्रमांक ड चरफडणे आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे
भोग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो बघा, भोग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय हा बघा जी की क्रमांक अ, जे की त्याग मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट सांगतो एक तुम्हाला. मित्रांनो बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा जे की 100% परीक्षेमध्ये येणारी आहे, तर अशी या ठिकाणी मी तुम्हाला हमी भरून देत आहे. ओके, म्हणून हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे आपले संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच या ठिकाणी करून घ्या. ओके, प्रश्न बघा पुढचा. हा, विलास या शब्दाचा पुढीलपैकी कोणते बघा या शब्दाचे पुढीलपैकी कोणते समानार्थी शब्द आहेत. आता मित्रांनो बघा जे की नलिनी, विहार, मौज व निकड. तर यापैकी मित्रांनो बघा जे की विहार आणि मौज हे जे दोन शब्द आहेत बघा जे की विलास या शब्दाचे मित्रांनो समानार्थी शब्द आहेत. म्हणजे जे की बघा क्रमांक ब दोन बघा जे की फक्त ब आणि क मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ हा बघा जी कारस्थान करणारा असा होतो. जी की क्रमांक अ बघा मित्रांनो कारस्थान करणारा बघा जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे, आता मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे काय, टी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 0090 त्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा जी की ही स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. येणार 23 जून रोजी मित्रांनो बघा आपल्या ठिकाणी एक्झाम होणार आहे आणि जर टाईमचा विचार केला तर खूपच कमी मित्रांनो टाईम आहे आणि जर तुम्हाला समजा कमीत कमी वेळेत जर या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो बघा त्यासाठी आपला हा महाटोकळा अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये खूपच कमी रक्कम आहे. म्हणून मित्रांनो बघा आत्ताच्या आता हा आपला महाटोकळा तुम्ही बाय मात्र या ठिकाणी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या आणि मित्रांनो बघा तुमचं स्वप्न डिजिटल ठिकाणी साकार करून घ्या. ओके, पुढे पुढचा प्रश्न बघा आता. हां, तर काय म्हणतो, केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा केशव कुमार हे बघा जी की क्रमांक ब जी की प्रल्हाद केशव अत्रे यांचं जी की टोपण नाव या ठिकाणी असणार आहे. पुढे, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या. आता मित्रांनो बघा ह्या ठिकाणी दोन बघा जी की प्रश्न आहेत जे की आर्यन गट आणि द्रविडियन गट, द्रविडियन नाही तर बघा डियन गट. ओके, आता 100% मित्रांनो बघा जी की ठिकाणी मी आता हमी भरून देतो की यापैकी कमीत कमी दोन्हीपैकी एकावर तर प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. ओके, म्हणून या दोन्ही प्रश्न आत्ताच्या आत्ता पाठ करा. आता खालील आर्यन गटातील भाषा कोणत्या, तर ते म्हणजे जी की मराठी, तेलुगू, कानडी आणि मल्याळम बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या आहे, तर ते म्हणजे तेलुगू बघा जे की उर्दू, तेलुगू, फारसी आणि मल्याळम. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो जे की बघा क्रमांक सॉरी हे नाही बघा, तर जे की या ठिकाणी 14व्या प्रश्नाचं उत्तर हे तमिळ, तेलुगू, कानडी आणि मल्याळम या ठिकाणी असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो जे की 13व्या प्रश्नाचं उत्तर हे बघा क्रमांक मराठी, तेलुगू, कानडी आणि मल्याळम असणार आहे आणि 14व्या प्रश्नाचं उत्तर हे जे की बघा क्रमांक ड तमिळ, तेलुगू, कानडी आणि मल्याळम असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमालेत बघित जवळपास 4 अर्धस्वर आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे, आता खालीलपैकी कोणता मूर्धन्य बघा मित्रांनो मूर्धन्य आहे बघा, मूर्धन्य नाही तर मूर्धन्य वर्णांचा गट आहे. तर मित्रांनो बघा यापैकी मूर्धन्य वर्णाचा गट हा जे की क्रमांक ब ट ठ ड ढ न या ठिकाणी असणार आहे. म्हणजे जी की क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे 17वा प्रश्न बघा, श्रीमान या शब्दात एकूण किती वर्ण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा श्रीमान या शब्दामध्ये जे की बघा क्रमांक जे की बघा क 7 वर्ण आहेत. ओके, तर ते कसे आता मित्रांनो बघा श्रीमान या शब्दाची आपल्याला अगोदर बघा जे की या ठिकाणी फोड करावी लागते. तर ती कशा स्वरूपात होते, तर बघा
श र ई हे झालं श्री. पुन्हा म प्लस आ मा झालं आणि शेवटी न प्लस अ. ओके, आता बघा टोटल आपण मापू 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे जे की क्रमांक क 7 बघा जे की आपल्या प्रश्नासाठी मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे पुस्तक हा मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? तर मित्रांनो पुस्तक हा शब्द बघा जे की आपला मराठी व्याकरणात बघा जे की मित्रांनो नपुंसक लिंग या बघा जे की लिंग प्रकारात येणारा शब्द आहे. म्हणजे जे की क्रमांक ड का तर आपण पुस्तकाला ते पुस्तक म्हणतो. ओके, ते पुस्तक म्हणतो म्हणून मित्रांनो हे बघा जे की लिंग याचं नपुंसक लिंग आहे. जर समजा तो पुस्तक म्हणलो असतो तर पुल्लिंग झाला असता आणि जर समजा ती पुस्तक म्हणलो असतो तर नपुंसक लिंग झाला असता. म्हणून जे की क्रमांक ड पुस्तक हा शब्द नपुंसक लिंग या ठिकाणी असणार आहे, कारण आपण ते असं बघा जे की ठिकाणी त्याला उद्भवत असतो. पुढे 19वा प्रश्न. आता बघा पुढीलपैकी किती शब्द एकवचन व अनेक वचनात सारखेच असतात? आता कवी गुरु हत्ती, गरुड चिरंजीव शत्रू, लाडू सासू घर, साप मनुष्य फोटो व वाघ. आता यापैकी मित्रांनो कोणते कोणते असतात बघा. कवी एक असतो, गुरु 2, हत्ती 3, गरुड 4, चिरंजीव 5, शत्रू 6, लाडू 7, सासू बघा जे की एकवचन आणि अनेक वचनामध्ये वेगळं असतं. सासूचं एकवचन हे सासू आहे तर अनेक वचन सासवा असं आहे. पुन्हा घर एक आहे, साप एक आहे, मनुष्य एक आहे, फोटो एक आहे आणि पुन्हा वाघ एक आहे आणि शेत बघा मित्रांनो. आता जे की शेतचं देखील मित्रांनो बघा जे की या ठिकाणी अनेक वचन हे बघा जे की शेते असं होतं, शेते असं होतं. ओके, आणि बघा जे की घराचं देखील मित्रांनो अनेक वचन बघा जे की या ठिकाणी घरे असं होतं. म्हणून बघा जे की मित्रांनो जे की या ठिकाणी सासू घर आणि शेत हे 3 शब्द सोडून आता शब्द आपण मोजू. ओके, कारण सासूचं सासवा, घराचं घरे आणि शेतचं शेते असं होतं. ओके, अनेक वचन. आता याला सोडलं तर कवी 1, गुरु 2, हत्ती 3, गरुड 4, चिरंजीव 5, शत्रू 6, लाडू 7, साप 8, मनुष्य 9, फोटो 10. ओके मित्रांनो, फोटो 10 आणि शेवटचं वाघ हे 11. म्हणजे जे की क्रमांक 11 बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी जे की उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. हां, षट प्लस मास. आता मित्रांनो बघा षट प्लस मास याची संधी कोणती असणार आहे बघा जी की योग्य संधी, तर ती म्हणजे जी की क्रमांक ब जे की षण्मास अशी असणार आहे. ओके, कारण बघा या ठिकाणी मित्रांनो हा शब्द जोडताना टच बघा जी की या ठिकाणी न असं होतं. ओके, म्हणून जे की षण्मास बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे धर्मापासून धार्मिक तर धीटपासून काय? मित्रांनो बघा धर्मपासून जर धार्मिक असेल तर धीटपासून बघा जी की क्रमांक धीटाई असं असते. ओके, पुढे भीमाशंकर येथून उगम पावणारा भीमा नदीची महाराष्ट्रात एकूण लांबी किती किलोमीटर आहे किंवा एकूण महाराष्ट्रात लांबी किती किलोमीटर आहे? तर ती म्हणजे जी की मित्रांनो बघा क्रमांक ब 451 किलोमीटर इतकी आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही? गोदावरी, कृष्णा, नर्मदा, भीमा. यापैकी बघा जी की क्रमांक मित्रांनो नर्मदा ही बघा जी की पश्चिम पूर्व वाहिनी नसून बघा जी की पश्चिम वाहिनी आहे. ओके, हिला सोडलं गोदावरी, कृष्णा आणि भीमा या तीनही नद्या बघा जी की मित्रांनो पूर्व वाहिन्या आहेत. ओके, म्हणजे बघा या आपल्या प्रश्नात जी की 23व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा जी की क्रमांक क नर्मदा हे या ठिकाणी असणार आहे. पुढे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? रेहकुरी अभयारण्य अहिल्यानगर करेक्ट आहे. प्राणहिता अभयारण्य गडचिरोली हे देखील करेक्ट आहे. तुंगनेश्वर अभयारण्य पालघर हे देखील करेक्ट आहे. काटेपूर्णा अभयारण्य सांगली ही चुकीची आहे. का तर मित्रांनो बघा काटेपूर्णा हे अभयारण्य सांगली या ठिकाणी नसून अकोला या ठिकाणी आहे, म्हणून ही जोडी बघायची की चुकीची म्हणजे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे 1 मिनटं. हां, थोडंसं हां. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ही बघा जी की क्रमांक 2004 या वर्षी बघा जी की करण्यात आली होती. पुढे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? तर बघा ओंकारेश्वर हे बघा जी की ज्योतिर्लिंग मित्रांनो जी की क्रमांक ब मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढे हां, खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहेत? तर खंबायत आणि अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश हे बघा जी की क्रमांक क गुजरात
या राज्यामध्ये आहेत. पुढे, आवाजाची गती ही कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आवाजाची गती ही बघा जी की क्रमांक घन या माध्यमात सर्वात जास्त असते. पुढे, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? तर मित्रांनो, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम हे बघा जे की क्रमांक प्लेटलेट्स हा बघा जे की ठिकाणी घटक मित्रांनो करत असतो. म्हणजे जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर आपलं असणार आहे. पुढे, भुईमूग शेंगदाण्यात बघा जी की मित्रांनो भुईमूग शेंगदाण्यात खवटपणा कशामुळे येतो? तर बघा, भुईमुगाच्या शेंगदाण्यामध्ये मित्रांनो जे की खवटपणा हा बघा जे की ॲफ्लाटॉक्झिन मित्रांनो ॲफ्लाटॉक्झिन बघा जी या मित्रांनो बघा जी की याच्यामुळे येत असतो. ओके, लक्षात ठेवा. जर मित्रांनो जी की क्रमांक ब ॲफ्लाटॉक्झिन या ठिकाणी आपल्या प्रश्नात जी की मित्रांनो बघा उत्तर जी की क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. पुढे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका असते. तर बघा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात मित्रांनो बघा जी की क्रमांक ॲनाफिलेस बघा जी की डासाची मादी मित्रांनो बघा जी की हिची या ठिकाणी जी की महत्त्वाची भूमिका असते. ओके, म्हणजे जी की बघा क्रमांक ॲनाफिलेस ही डासाची मादी बघा जी की आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, मातीची अम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? तर मित्रांनो बघा, मातीची अम्लता ही कमी करण्यासाठी बघा जी की जिप्सम हा बघा जी की मातीमध्ये हा घटक जी की या ठिकाणी मित्रांनो मिळवला जातो किंवा मिसळला जातो. पुढे, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर मित्रांनो बघा, हिमोफिलिया हा बघा जी की क्रमांक अनुवांशिक रोग आहे. ओके, पुढे, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर मित्रांनो बघा, आता झुरळ, चिमणी, बेडूक की तारामासा यापैकी बघा जी की मित्रांनो क्रमांक ड तारामासा बघा जी की मित्रांनो आपल्या शरीराचा कोणताही जर भाग तुटला तर त्याची पुनर्निर्मिती करू शकणारा प्राणी आहे किंवा करू शकतो. म्हणजे जी की क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, दृष्टीवैषम्य. तर मित्रांनो दृष्टीवैषम्य यातील दोषामुळे येतो. तर कशातील? तर मित्रांनो बघा जी की दृष्टीवैषम्य बघा जी की क्रमांक नेत्रभिंग बघा जी की यातील दोषामुळे येते. ओके, किंवा होते. मित्रांनो दृष्टीवैषम्य डॅश डॅश यातील दोषामुळे होतो. तर कशामुळे? जे की क्रमांक नेत्रभिंग. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा, जागतिक रक्तदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, जागतिक रक्तदान दिवस हा बघा जी की क्रमांक ब 14 जून या दिवशी बघा जी की मित्रांनो साजरा केला जातो. ओके, आता बरेच विद्यार्थी म्हणतात की 25 जानेवारी देखील साजरी केला जातो. तर मित्रांनो बघा, 25 जानेवारी दिवशी बघा जी की राष्ट्रीय रक्तदान दिवस. ओके, राष्ट्रीय रक्तदान दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. तर 14 जून या दिवशी बघा जी की जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. ओके, तर बघा जी की क्रमांक ब मित्रांनो 14 जून बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. तर 14 जून या दिवशी जे की जागतिक रक्तदान दिवस बघा जी की ठिकाणी साजरा केला जातो. पुढे, खालीलपैकी कोणते पुस्तक बराक ओबामा यांनी लिहिले नाही? चेंज वी कॅन बिलीव्ह इन, द ऑडिसिटी ऑफ होप, टर्निंग पॉईंट, फ्रीडम फ्रॉम माय फादर यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक टर्निंग पॉईंट हे बघा जी की बराक ओबामा यांनी पुस्तक लिहिले नाही. तर कोण लिहिलंय मग? तर हे बघा जे की APJ अबुल पाकील जे की जाकीर अब्दुल कलाम यांनी मित्रांनो जे की या ठिकाणी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे जे की बघा क्रमांक टर्निंग पॉईंट बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर बघा जे की बराक ओबामा यांनी हे न लिहिलेलं पुस्तक आहे. ओके, आता तर मित्रांनो बघा याला सोडलं हे तीनही बघा ब आणि क चेंज वी कॅन बिलीव्ह इन व नाही तर बघा द आहे बघा जी की सॉरी टायपिंग मिस्टेक आहे. तर द ऑडिसिटी ऑफ होप आणि फ्रीडम फ्रॉम माय फादर ही तीनही पुस्तक बघा जी की मित्रांनो बराक ओबामा यांनी लिहिलेले आहेत. पुढे, ब्रिटन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर तो म्हणजे जी की मित्रांनो क्रमांक ड बघा क्रिकेट आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आपल्या देशाचा कोणता राष्ट्रीय खेळ आहे बघा जी की तुम्हाला सर्वांना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. ओके, पुढे, खालीलपैकी कोणता खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही किंवा बुद्धिबळाशी संबंधित नाही? तर तो म्हणजे जी की क्रमांक धनराज पिल नाही तर बघा धनराज पिल्ले असं आहे बघा मित्रांनो धनराज पिल्ले. तर हा बघा जी की मित्रांनो खेळाडू जी की हॉकी या खेळाशी संबंधित आहे. म्हणून बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक असणार आहे. ओके, याला सोडलं विश्वनाथ आनंद, अभिजित कुंटे, अक्षयराज, अक्षरराज
कोरे हे बघा जे की मित्रांनो तीनही खेळाडू बघा जे की बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. म्हणजे जे की धनराज पिल्ले आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. तर का हा बघा जे की हॉकी या खेळाशी मित्रांनो संबंधित असा खेळाडू आहे. पुढे बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात असून ते हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो कर्नाटक राज्यात असून हे बघा जे की क्रमांक ब हत्ती या खेळासाठी या बघा जे की प्राण्यासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे. ओके, जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर मित्रांनो ही होती आपली आजची TET एक्झाम 2026च्या संदर्भातली जे की इम्पॉर्टंट अशी मित्रांनो जी की प्रश्नसंच. जर तुम्हाला बघा जी की या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आत्ता शेअर करा. समजा अजून तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.